आणि आता बातमी आहे ठाण्यातून क्लस्टर विरोधात ठाणेकर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। क्लस्टर योजनेविरोधात ठाण्यात आंदोलन सुरू आहे। माडा वसाहतीत क्लस्टर योजनेचा विरोध दर्शवण्यात येतोय, तर क्लस्टर योजनेच्या विरोधात माडा वसाहतीतील नागरिक रस्त्यावर उतरलेत। तर ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेसाठी म्हणजेच क्लस्टरसाठी केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। म्हाडा वसाहतीतील हे नागरिक आहेत आणि आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। या म्हाडा वसाहतीला 30 वर्षाहून अधिकचा काळ लोटून गेलेला आहे, मात्र ही क्लस्टर योजना या म्हाडा वसाहतीमध्ये येत असल्याच्या कारणाने हे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। ताई, काय नेमका विरोध आहे? या ठिकाणी क्लस्टर योजना येते, मात्र म्हाडाची वसाहत आहे, म्हाडाच्या वसाहतीमध्ये क्लस्टर योजनेला आपला विरोध आहे। हो, कारण क्लस्टर योजनेमध्ये सगळे नियमावली वेगळे आहेत आणि आम्हाला म्हाडाकडून वेगळ्या नियमावली आम्हाला हव्यात। आमचा स्वतःचा आहे ना प्रस्ताव, ही भूमी आमची स्वतःची आहे। क्लस्टर मध्ये गेल्यानंतर आमचं काय राहणार आहे ह्याच्यामध्ये हक्क? आम्ही तो देऊ शकतच नाहीये, म्हणून आम्हाला ह्याचा विरोध आहे। सर, एकंदरीत पाहायचं झालं तर किती नागरिकांचा एकूण विरोध आहे? कारण क्लस्टर योजनेला जर विरोध असेल तर क्लस्टर योजनेला स्थगिती मिळते, अशा प्रकारची स्थगितीचं काही शासनाकडून तुम्हाला सांगितण्यात आलंय का? क्लस्टर योजना जी लावली गेली तेव्हा आम्ही 288 लोकांच्या सह्यादिशी आम्ही निवेदन पाठवलं होतं। थोडक्यात काय माहिती आहे, क्लस्टर योजना मुळात 20 वर्षापूर्वी मुंबईला चालू झाली आणि नंतर ती बंद पडली। ठाण्यामध्ये आपण पाहतोय 10 वर्ष झाली क्लस्टर योजनेचा नारळ फोडला गेलाय, पण कुठेही दाखवा क्लस्टर योजना आहे का? क्लस्टर कुठेच नाही। आता आमच्यावर जर अन्याय करून हात टाकली तर आम्ही किती वर्षांनी क्लस्टर योजनेमध्ये येणार आहे आणि आमचा किती वर्षांनी विकास होणार आहे हे आम्हाला माहितीच नाही आहे। ठाण्यातल्या या नागरिकांच्या समस्येकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा प्रकारे पाहतायत? म्हाडाची ही वसाहत क्लस्टर मध्ये जाण्यापासून वाचते का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।